घडामोडींचा आपण आता वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे। जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 13 मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी मंडळात तब्बल 137 मिलीमीटर तर किणी मंडळात 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीनंतर महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नंबर जाहीर करण्यात आले आहेत। सोलापूरच्या डोणगावात पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडणं 2 तरुणांना चांगलंच महागात पडलंय। पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारे 2 तरुण हे थोडक्यात बचावलेले आहेत। दोन्ही तरुणांचा जीव वाचला असला तरी त्यांची दुचाकी मात्र पाण्यात वाहून गेली। हा सर्व थरारक प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि काही प्रमाणात कपाशीला पावसाचा फटका बसतोय। सोयाबीन आणि तूर या पिकांना अति पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। वर्ध्यासह ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। शहरातील रस्ते हे जलमय झाल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय। गोंदिया जिल्ह्यातील 27,313 शेतकऱ्यांचे 239 कोटी रुपयांचे चुकारे मागील 4 महिन्यांपासून थकले आहेत। परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत धान खरेदी करतं। मात्र मागील 4 महिन्यांपासून शासनानं थकीत चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही। परिणामी 27,313 शेतकऱ्यांचे 239 कोटी रुपये थकले आहेत। अकोल्यात ईदच्या मिरवणुकीत काही तरुणांनी औरंगजेबाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातल्याचा आरोप होतोय। 9 सप्टेंबरला ही मिरवणूक निघाली होती, त्यामध्ये काही तरुणांनी तानाजी चित्रपटात औरंगजेबाचं पात्र साकारलेल्या अभिनेत्याच्या पोस्टरला दुधानं अभिषेक घातला। यासह आणखी काही मुघल सत्ताधीशांचे फोटोज आणि बॅनर्स फडकवले गेल्याचा आरोपही करण्यात आलाय। या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे। 2013 मध्ये झालेल्या अकोला दंगल प्रकरणी योग्य तपास न केल्याचा ठपका न्यायालयानं ठेवलाय। विशेष तपास पथकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील अधिकारी असावेत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्यात। मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांनी खुनाच्या गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचा दावा करत या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती। यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या सूचना दिल्या। अहिल्यानगरच्या कोल्हार गावात रात्री 10 वाजेपर्यंत दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र एका दुकानदाराला दुकान बंद करण्यास थोडा वेळ झाल्यानं गणवेशात नसलेल्या पोलिसांकडून बेदम मारहाण त्याला करण्यात आली आहे। दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना विना गणवेश असलेल्या पोलिसांनी मारहाण केली। मात्र या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। सोलापूरच्या मोदी परिसरामध्ये रेशनच्या तांदळात चक्क मेलेला साप सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। राम भंडारे यांनी रेशनचं धान्य आणलं, त्यानंतर 4 दिवस भंडारे कुटुंबियांनी त्याचं जेवणही बनवलं। मात्र आज त्याच तांदळाच्या पोत्यात मेलेला साप आढळल्याचा दावा भंडारे कुटुंबियांनी केलाय। तर परिसरातील नागरिकांच्याही घरांमध्ये धान्यात आळ्या आढळल्या आहेत। दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी दाखल होत परिमंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी केली। सगळं आम्ही धुवून खाता, त्याने गेलं तर तिकडनंच येतं, आम्ही काय करायचं? आम्ही आलेलं हे देता तुम्हाला गहू तर एक वेळा एवढं घाण असतंय ना, सांगायला नको। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील गणेशपूरमध्ये निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक थंडी, ताप, खोकला, सर्दीची लागण झाली। 61 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर सोनाली पावरा या 12 वर्षाच्या विद्यार्थिनीचा यात मृत्यू झाला। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील अंबाळीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते। त्यामुळे संतप्त महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढत तात्काळ दारूबंदी करण्याची मागणी केली आहे। आणि आता महत्त्वाची बातमी आहे कोल्हापूरकरांसाठी। जर तुम्ही रॉटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन जातीची श्वान पाळली असतील तर तुमच्यासाठी महापालिकेने नवे नियम आता बनवलेत। वरील जातीच्या श्वानांचा स्वभाव हा अतिहिंस्र असतो, त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम महापालिकेने बनवलेत। ते नियम पाळले नाही तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार आहे। तशी जाहिरातच महापालिकेने काढली आहे। श्वानांना फिरवताना चेन किंवा बेल्ट लावणं, तोंडाला मजल लावणं, त्या मजलचा श्वानाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणं असे आदेश कोल्हापूर महानगरपालिकेने काढले आहेत। नाट्य परिषदेच्या हडपसर शाखेचा वाद शरद पवारांकडे गेलाय। आता
नाट्य परिषदेच्या घटनेत केवळ कलाकारांना सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद असताना देखील चेतन तुपेंचा मुलगा ईशान तुपे, राष्ट्रवादीच्या मंगेश मोरे, शिवसेनेचे संजय भाडळे यासह अन्य राजकीय नेते नाट्य परिषदेच्या पदावर कसे, असा सवाल हडपसरच्या कलाकार महासंघानं उपस्थित केलाय. शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आलाय. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडून या संदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारकडून कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय. म्हैसूरच्या शाही दसरा सोहळ्याप्रमाणे कोल्हापूरच्या दसरा मेळाव्यालाही आता महत्त्व येईल. कर्नाटकमध्ये शिवाजीनगर स्थानकाचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करण्यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिरवा झेंडा दिलाय. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधलाय. शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून सुरू असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. शिवाजीनगर स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणं याचा मी निषेध करतो. एक प्रकारे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं काम हे कर्नाटकची काँग्रेस सरकार करते. अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगरचं नामांतर झाल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नावही बदलण्यात येणार आहे. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक केल्याची अधिसूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्रानंतर अधिसूचना जारी करण्यात आली. शिर्डीतील साईबाबा संस्थाननं भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक एआय आधारित पीपल काउंटिंग तसंच फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे. प्रिझ्मा एआय कंपनीच्या देणगीतून उपलब्ध झालेल्या या प्रणालीचा शुभारंभ झाला. प्रमुख प्रवेशद्वारांपासून दर्शनानंतरच्या आउट पॉइंट्सपर्यंत भाविकांची अचूक नोंद या प्रणालीद्वारे होणार आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रण, सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा अधिक परिणामकारक होणार आहे. फेस डिटेक्शन तंत्रज्ञानामुळे संशयित अथवा गुन्हेगार ओळखणं आणि त्वरित कारवाई करणं देखील शक्य होईल. यासोबतच भोजन, निवास तसंच इतर सुविधा भाविक संख्येच्या अचूक आकडेवारीनुसार नियोजनबद्धपणे उपलब्ध होऊ शकणार आहेत. एखादी वस्तू अनअटेंडेड आहे तर त्याचा सुद्धा अलर्ट जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे भक्तांची सुरक्षितता आणि त्याचं दर्शन चांगलं होण्यासाठीचा संस्थांचा जो नेहमीच प्रयत्न असतो, या प्रयत्नांना जे आहे ते या सॉफ्टवेअरने जे आहे ते पाठबळच मिळणार आहे. विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉरच्या कामाला आता वेग आलाय. यामुळे बाधित झालेल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या कामाला विरोध दर्शवलाय. विरोध करताना काही व्यापाऱ्यांनी विठ्ठल मंदिराला एवढी जागा कशाला लागते, आमची घरदारं पाडण्यापेक्षा मंदिराचा अनावश्यक भाग पाडून टाका असं वक्तव्य केलंय. त्यामुळे वारकरी संप्रदायाने मात्र रोष व्यक्त केलाय. मंदिर समितीमध्ये जी अनावश्यक भाग आहे ती का काढत नाहीत? ते ऑफिस आहे त्यांचं, नंतर त्यांचं चिल्लर बोलण्याचं हे आहे, स्वयंपाकघर आहे, मुतार आहे, नंतर सभा मंडपापासून खालचा जो भाग आहे सगळा. अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात लोकप्रिय असलेल्या विदर्भाच्या राजाची काल भव्य मिरवणूक निघाली. राज्यभरातील तब्बल 15 ढोलताशे पथकं आपले सादरीकरण करत या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर विविध झांज पथकं आणि दिंड्या सुद्धा या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. ही विसर्जन मिरवणूक राजकमल चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, अंबादेवी, एकविरा देवी आणि मंगलमूर्ती गणरायाची महाआरती झाली आणि ही मिरवणूक पुढे विसर्जन मार्गावर लागली. यावेळी शहरातील अनेक गणमान्यांसोबतच 25 ते 30 हजार भाविक आणि तरुणाई उपस्थित होते. परदेशातही भारतीय संस्कृतीचं दर्शन घडले. अमेरिकेत स्थायिक असलेल्या चव्हाण कुटुंबियांनी गणपतीची मनोभावे पूजा केली. त्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी संकष्टीच्या दिवशी लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलंय. छत्रपती संभाजीनगरमधील अनय नावाच्या एका चिमुकल्यानं 50 क्यूब्स एकत्र करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं चित्र रेखाटलंय. त्याच्या या चित्राची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी या चित्राचा व्हिडिओ पोस्ट करत अनयचं कौतुक केलंय. तू तयार केलेलं माझं चित्र खरंच विलक्षण आहे असं फडणवीसांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. तर तुझ्यासारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्राचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असं कॅप्शनही त्यांनी या पोस्टला दिलंय. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबई मार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना खासदार प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यावेळी पडोळेंसोबत त्यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर सहकारी होते. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ हा अपघात झालाय. या अपघातात खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर गाडीचंही मोठं नुकसान झालंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळे रोडवरील वेरूळ घाटात टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये टेम्पोतील टाकी खाली पडल्यानं 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. परभणी जिंतूर महामार्गावरील चांदस पाटीजवळ बसचा अपघात झाला. समोरून भरधाव येणाऱ्या पिकअपला वाचवण्याच्या नादात चालकानं बस थेट रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस उलटली. अपघातात बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जळगावात सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं आत्महत्या केली आहे. मयुरी ठोसर हिच्या लग्नाला अवघे 4 महिनेच झाले होते. मात्र सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ तसंच पैशांची मागणी केल्याचा आरोप मयुरीच्या नातेवाईकांनी केलाय. तर जोपर्यंत सासरच्या लोकांना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मयुरीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अधिकारी बिपिन तुतुरवाड सध्या चर्चेत आहेत. कारण आहे त्यांनी बनवलेलं एक रील. काही महिन्यांच्या लहान मुलीला कारच्या स्टेअरिंगवर बसवून बिपिन यांनी रील शूट केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर पोलीस नेहमीच कारवाई करतात, पण पोलिसांनीच नियम मोडणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक पोलीस शिपाई बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली. सोमनाथ काशीनाथ फापाळे असं त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. गेल्या गुरुवारी रात्रपाळी पूर्ण करून फापाळे हे घरी जात असल्याचं सांगून निघाले, पण ते घरी पोहोचलेच नाहीत. दरम्यान वाशी पोलीस ठाण्यात फापाळे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या गुरुवारच्या रात्री सोमनाथ फापाळे हे वाशी येथे झोन 1 स्ट्रायकिंगच्या गाडीवर ड्युटीवर होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30च्या सुमारास त्यांनी पत्नीशी संपर्क साधत थोडं टेन्शन आल्याचं सांगितलं होतं, पण त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्यानं संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या शोधासाठी सध्या पोलीस पथकं कार्यरत आहेत. नवी मुंबईच्या सांतपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई स्वप्नील लोहार यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उलवेत घडली. स्वप्नील लोहार हे गेल्या काही दिवसांपासून घरात एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा काही दिवसांपूर्वी गावी गेले होते. लोहार यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, पण त्यांनी कौटुंबिक तणावामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात येतोय. वाशिमच्या कारंजा शहरातील मेमन कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षक दाम्पत्याच्या घरी दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शेजारच्या महिलेच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्यानं दरोड्याचा प्रयत्न फसलाय. मात्र दरोडेखोरांनी आरडाओरड करणाऱ्या महिलेवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवानं महिलेला कुठलीही हानी झाली नसून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. शिर्डीत चोरट्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय. चेन्नई येथील महिला भाविक आपल्या पतीसोबत रस्त्यानं चालत असताना तिच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न फसला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या चोरट्याला पकडून देत चांगलाच चोप देण्यात आलाय. मारहाणीची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या घटनेत जखमी महिला साई भक्ताला उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर चोरटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. मात्र या घटनेतून शिर्डीत साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबईच्या माहीम परिसरात एका घरात कुणीही नसल्याचं हेरत एका अट्टल चोरट्यानं सोन्याच्या दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे 13 लाख किमतीचा मुद्देमाल रंपास केला होता. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांना आरोपीला दादरा नगर हवेली येथील सिल्वासा परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून चोरी झालेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय. या चोरट्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे 61 गुन्हे दाखल असल्याचं निदर्शनास आलंय. मीरा भाईंदरच्या काश्मीरा परिसरात नीलकमल नाक्यावर एका 12 वर्षीय मुलाला RMC प्लांटच्या ट्रकनं धडक दिली. या अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान ट्रक चालक प्रमोद यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसई विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय. अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईत निष्काळजीपणा करून भूमाफियांना पाठीशी घातल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. विरार फाटा नॅचरल आईस्क्रीम याच्या पाठीमागील अनधिकृत औद्योगिक गाळ्यावर कार्यवाहीचे आदेश असतानाही या कारवाईत हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. साताऱ्याच्या रहिमतपूर रस्त्यावरील कोडोली गावच्या हद्दीत असलेल्या साई एंटरप्राइजेसच्या इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनला भीषण आग लागली. लाखो रुपयांचे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. आगीत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. नेपाळमधील अंतरिम सरकारबाबतचा सस्पेन्स कायम आहे. माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की
सध्या शर्यतीत पुढे आहेत. औपचारिक घोषणेची अजूनही त्या वाट पाहतायत. नेपाळमधल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला. यानंतर नेपाळचं नेतृत्व कोण करणार यासाठी अनेक नावांची चर्चा होती. त्यातील कुलमान घिसिंग यांचं नाव पंतप्रधान पदाच्या रेसमधून बाहेर पडलंय. महाराष्ट्रातील सुमारे 100 पर्यटक हे नेपाळमध्ये अडकलेत. यात प्रामुख्यानं ठाणे, मुंबई, पुणे, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या जेनझी आंदोलनात एका भारतीय महिलेचा मृत्यू झालाय. राजेश असं या महिलेचं नाव असून त्या यूपीच्या गाझियाबादमध्ये राहत होत्या. राजेश या त्यांच्या पतीसह पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी नेपाळला गेल्या होत्या. याचवेळी नेपाळमध्ये आंदोलन सुरू झालं. या आंदोलनात काही तरुणांनी राजेशा वास्तव्यास असलेल्या हॉटेलला आग लावली. त्यामुळे राजेशा आणि त्यांच्या पतीनं जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या 4थ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यानंतर राजेशा गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. सुरक्षा दलाच्या या कारवाईत 1 कोटीचं बक्षीस असलेला नक्षलवादी नेता मॉडेम बालकृष्ण याचाही कारवाईत खात्मा करण्यात आलाय. सोनिया गांधींना राऊस अव्हेन्यू कोर्टानं मोठा दिलासा दिलाय. नागरिकत्व न घेता मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याप्रकरणी सोनिया गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी 30 एप्रिल 1983 रोजी नागरिकत्व मिळवलं होतं, तर त्यांचं नाव 1980च्या मतदार यादीत समाविष्ट होतं, असं सोनिया गांधींविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. हैदराबादच्या याकुतपुरा परिसरात एका शाळकरी विद्यार्थी उघड्या चेंबरमध्ये पडल्याची घटना घडली आहे. आपली आई आणि छोट्या बहिणीसह ही चिमुकली शाळेत जात असताना ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर महिलेनं तात्काळ मुलीला चेंबरमधून बाहेर काढलं. सुदैवानं या घटनेत मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेनंतर स्थानिक प्रशासनावर रोष व्यक्त केला जातोय. उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये महामार्गाच्या मध्यभागी एक भली मोठी मगर फिरताना आढळून आली आहे. या मगरीला पाहताच परिसरातील नागरिकांची एकच धांदल उडाली होती. नागरिकांनी तात्काळ वन विभागाच्या पथकाला या मगरीबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी येत वन विभागानं या मगरीला रेस्क्यू केलं. तत्पूर्वी या परिसरातून जाणाऱ्या वाहनधारकांची आणि पादचाऱ्यांमध्ये चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचं बघायला मिळालं. AI तंत्रज्ञानाचे नवनवीन आविष्कार आपल्याला सध्या बघायला मिळत आहेत. अशातच प्रेग्नन्सी रोबो ही एक भन्नाट संकल्पना देखील सध्या चांगलीच चर्चेत आहे. चीनमधील ग्वांगझू येथील काईवा टेक्नॉलॉजी या कंपनीचे संस्थापक डॉक्टर झांग किफेंग यांनी या प्रेग्नन्सी रोबोची संकल्पना मांडली आहे. डॉक्टर झांग यांच्या कल्पनेनुसार हा रोबो फक्त इन्क्युबेटर नसून अगदी मानवासारखा दिसणारा आहे, जो गर्भधारणेपासून ते बाळाला जन्म देण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया करू शकतो. भविष्यात हा रोबो मानवी गर्भधारणेप्रमाणे पूर्ण 9 महिने गर्भाला आपल्या कृत्रिम गर्भाशयात वाढवू शकेल आणि नंतर बाळाला जन्म देऊ शकेल, असा दावा चीनी शास्त्रज्ञांनी केलाय. ज्या जोडप्यांना पारंपरिक उपचारांनी गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी प्रेग्नन्सी रोबो एक आशेचा किरण आहे. सोशल मीडियावरही अनेक वापरकर्त्यांनी या मताला दुजोरा दिलाय. झाशीत एक थार चालकानं गाडी थेट गायीवर चढवल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. रस्त्याच्या मधोमध एक गाय ठाण मांडून बसली होती. गायीला समोर बघितल्यानंतरही चालकानं तिच्या अंगावर गाडी घातल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय. या घटनेत 1800 किलो वजनाच्या या गायीचा मृत्यू झालाय. झाशीच्या प्रेमनगर परिसरात ही घटना घडली आहे. कर्नाटकच्या गुंडलूपेटमध्ये एक अजब घटना घडली. वन्य प्राणी मानवी वस्तीवर हल्ला करण्याच्या घटना या ठिकाणी वारंवार घडताना बघायला मिळतात. आतापर्यंत अनेक गावकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. याबाबत अनेकदा वन विभागाकडे तक्रार करून देखील ते लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थांनी वाघाला पकडण्याच्या पिंजऱ्यात थेट वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच कैद केलं असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यात मेंदू खाणाऱ्या संसर्गानं कहर केलाय. मल्लपुरममध्ये या संसर्गाची आतापर्यंत 17 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. यात 5 जणांचा मृत्यू झालाय. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याबाबत चर्चा झाली. आरोग्य विभागानं लोकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषित पाण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय. उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये पतीनं घरात चिकन आणल्यानं पती आणि पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.
धक्कादायक म्हणजे पत्नीच्या विरोधानंतरही पतीनं घरात चिकन शिजवल्यानं पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर सदरची घटना लपवण्यासाठी पतीनं पत्नीचा मृतदेह गंगा नदीत फेकून दिल्याचं समोर आलंय. जपानमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे राजधानी टोकियोमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशनसह शहरातील अनेक भागात पाणी शिरलं. नागरिक गुडघ्यापर्यंतच्या पाण्यामध्ये मेट्रो स्टेशनच्या आत जाताना दिसतात. दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. इटलीमध्ये मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे अनेक भागात पूर आलाय. या पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय. घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये आणि कार्यालयांमध्ये पाणी शिरले, तर लाखो किमतीच्या गाड्या वाहून गेल्या आहेत. तसंच व्हेनिसमधील बाजारपेठेत गुडघ्यापर्यंत पाणी साचले. पाणी साचल्यानं दुकानं बंद आहेत. युरोपियन देश लिथुआनियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पोलंडच्या तेल आणि वायू कंपनी PKN ऑर्लेनच्या अनेक LNG रेल्वे गाड्यांना आग लागली. आधी स्फोट झाला आणि काही वेळातच 8 LNG रेल्वे गाड्यांना आग लागली. आगीत रेल्वे जळून खाक झाली आहे. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही. अमेरिकेतील मेक्सिको सिटीमध्ये गॅस टँकरचा स्फोट झाला. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 70 जण जखमी झाल्याची माहिती आहे. गॅस टँकरमध्ये लागलेल्या आगीनं जवळच उभ्या असलेल्या 18 वाहनांना वेढलं, तर टँकरमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आणि या बातम्यांसोबतच महाराष्ट्र लाईव्हमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. थोड्याच